आणि आता पाहणार आहोत पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। देशामध्ये जवळपास सर्वच भागामध्ये सक्रिय असलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता। राज्यामध्ये ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। मुंबईत यंदा जुलैमध्ये पावसाची तूट। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज। भंडाऱ्याच्या साकोलीमधील तलावाचा बांध फुटल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नागरिकांकडून संताप व्यक्त। लातूरच्या उदगीरमधील डोंगर शेळकी तलाव ओव्हरफ्लो। उदगीर शहराला डोंगर शेळकी तलावातून पाणीपुरवठा। गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसानं तलाव पूर्ण क्षमतेनं भरला। भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। धरणामधून 8,970 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 277 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना धरणाचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद। पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग देखील बंद। धरणामध्ये सध्या 86.19 टीएमसी पाणी साठा। रायगडच्या नागोठणे रोहा मार्गावरील भिसे खिंडमध्ये दरड कोसळण्याचा धोका। पावसामुळे डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात भूस्खलन। प्रशासनाकडे संभाव्य अपघातामुळे खबरदारी घेण्याची मागणी। पुण्यामध्ये ऊन पावसाचा खेळ। शहर आणि परिसरामध्ये गारवा। पुढील 3 ते 4 दिवस हवामानामध्ये मोठा बदल होणार असल्याची शक्यता। राजस्थानमध्ये यंदा 69 वर्षांनंतर सर्वाधिक पाऊस। जुलैमध्ये 285 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद।